नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. श्री क्षेत्र निमगाव खंडोबाच्या दर्शनासाठी आता लिफ्ट. वृद्ध, दिव्यांग, मुले, महिलांसाठी राज्य सरकारचा पुढाकार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. खेडमध्ये आता सायंकाळी खुल्या लिलाव पद्धतीने भाजी बाजार. कडता पद्धतीवर खुली. अन्य शेतकरी हिताचे निर्णय. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाची माहिती. पोकलन खरेदीच्या बहाण्याने निमगाव खंडोबा येथील शेतकऱ्याला 29 लाखाचा गंडा. सोलापूर जिल्ह्यातील बाप लेखांवर गुन्हा. खेड पोलिसांचा तपास सुरू. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे थेट मंत्रालयातील निर्णयाची. श्री क्षेत्र निमगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. लिफ्टसह इतरही अनेक सुविधांसाठी आता राज्य शासन पुढाकार घेत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या विकास कामांसाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. यामुळे मंदिर तसेच मंदिराच्या परिसरात विकास होऊन मंदिरातील भाविकांनी दर्शन घेणे, खास करून वृद्ध, अपंग आणि लहान मुले या सर्वांना सहज शक्य होणार आहे. निमगाव येथे खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भक्त निवास, एम्पी थिएटर, बगीचा, पार्किंग, कार्यालय, प्रसादालय, स्वच्छतागृह, स्कायवॉक उभारण्यात मान्यता देण्यात आली आहे. लिफ्टमधून दिव्यांग, वृद्ध, महिला, बालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एका वेळी 26 नागरिकांना लिफ्टमधून जाता येणार आहे. पुढची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुंनर येथील मुख्य बाजार आवारात आता संध्याकाळच्या वेळी तरकारी आणि भाजीपाल्याचा खुल्या पद्धतीने लिलाव होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बाजारात वजन मापातील कडता पद्धत रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळ आणि प्रशासनाने घेतला आहे. माल विक्रीनंतर शेतकऱ्यांना तत्काळ वजन मापातील कडतापट्टी, रोख पेमेंट आणि डिजिटल मार्केटिंगची सुविधा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अल्प दरात जेवणाची व्यवस्थाही बाजार समितीच्या आवारात करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. कोरोना महामारीपूर्वी सलग 20 वर्षापासून राजगुंनर येथे सायंकाळचा तरकारी आणि भाजीपाल्याचा खुला लिलाव होत होता. कोरोना काळानंतर हा बाजार पूर्णपणे बंद झाला. शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान होत होतं. त्यामुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाने ही खुली बाजार पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल सांगतायत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब बंद्रे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून धना, मेथी आणि तरकारीचा मोठ्या प्रमाणात बाजार भरत होता. परंतु कोरोनाच्या काळामध्ये सदरील बाजार हा बंद पडला होता. परंतु नवीन संचालक मंडळ आल्याने संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रोज संध्याकाळी 6 वाजता ओपन पद्धतीने लिलावाने कोथिंबीर, मेथी आणि तरकारीचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यात शेतकऱ्यांना कडता पद्धत बंद केलेली आहे आणि शेतकऱ्यांना रोख पद्धतीने मालाचे पैसे मिळणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण आपला माल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा आणि सदरील बाजाराचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते यांच्या शुभ हस्ते उद्या दिनांक 15/2/2024 पासून सुरू होत आहे आणि सदरील कार्यक्रमासाठी समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला माल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा ही सर्व शेतकऱ्यांना विनंती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुंनर येथील मुख्य बाजार आवारात संध्याकाळचा बाजार लिलाव सुरू होणार असून या बाजारामध्ये आपला माल घेऊन येण्याचे आवाहन बाजार समितीच्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. आता गडप्रेमी आणि शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यभर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजनाची लगबग सध्या सुरू आहे. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरही शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यासाठी चाकण नगर परिषद आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांचे शिवजन्म उत्सवासाठी नियोजन करण्याचं काम सुरू आहे. फिरंगोजी नरसाळा स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण झिंजुरके आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान शिवजयंतीनिमित्त संग्रामदुर्ग किल्ल्यावर विद्युत रोषणाई, शिव व्याख्यान, पोवाडे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी पुरातत्व विभागाकडूनही परवानगी मिळेल असा विश्वास नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी
स्पष्ट केले। बातमी आहे पुणे नाशिक महामार्गावरील 2 वेगवेगळ्या अपघातांची। पुणे नाशिक महामार्गावर 2 वेगवेगळ्या अपघातात 2 अनोळखी पादचाऱ्यांचा मृत्यू झाला। कुरुळी आणि भाम गावात ही घटना घडली। पुणे नाशिक महामार्गावर भाम येथे पहिली घटना घडली। पहाटे 3:30च्या सुमारास 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती पायी जात होती। त्यावेळी नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मोटारीची पादचाऱ्यास धडक बसली। या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी चालक आनंद माने वय 24 कसपटे वस्ती वाकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरा अपघात कुरुळी गावाच्या हद्दीत घडला। वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करत वाहन चालकाने भरधाव वाहन चालवून अपघात झाला। बातमी आहे 29 लाखांच्या फसवणुकीची। पोकलंड मशीन खरेदीच्या व्यवहारामध्ये एका शेतकऱ्याला 29 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव खंडोबा येथे ही घटना घडली। संभाजी भागोजी राऊत वय 37 राहणार निमगाव असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी पोपट रामचंद्र शेंडे आणि त्यांचा मुलगा किशोर पोपट शेंडे दोघे राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर या बाप लेकांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर शेंडे यांनी संभाजी राऊत यांच्याकडून 2022 साली पोकलंड मशीन खरेदीचा व्यवहार केला। या व्यवहारात टप्प्याटप्प्याने एकूण 29 लाख रुपये घेतले। ठरल्याप्रमाणे 29 लाख रुपये घेतल्यानंतरही किशोर शेंडे यांनी पोकलंड संभाजी राऊत यांच्या नावावर करण्यासाठी टाळाटाळ केली। जवळपास 1.5 वर्षापासून अधिक काळ होऊन गेल्यानंतरही किशोर शेंडे यांनी पोकलंड मशीन शेतकरी संभाजी राऊत यांच्या नावावर केलं नाही। त्यामुळे संभाजी राऊत यांनी किशोर शेंडे आणि त्यांचे वडील पोपट शेंडे यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात। धन्यवाद।